खूप जुन्या काळाची गोष्ट आहे, जेव्हा भारतात न पक्के रस्ते होते, नाही मोठी शहरे. सर्वत्र जंगल, डोंगर आणि वाळवंट पसरलेले होते. अशा त्या कठीण मार्गांवरून एक साहसी आणि मेहनती समाज प्रवास करत होता, बंजारा समाज. बंजारा समाजाला लंबाडी किंवा गोर असेही म्हणतात. हा समाज आपल्या वेगळ्या पोशाखासाठी, संस्कृतीसाठी आणि भटक्या जीवनशैलीसाठी ओळखला जातो. पण कधी विचार केला आहे का, बंजारा समाज कुठून आला? इतिहासानुसार बंजारा समाजाचा संबंध प्राचीन राजपुतांशी जोडला जातो. असे मानले जाते की जेव्हा मुघल आणि इतर आक्रमणकर्त्यांसोबत युद्ध झाले, तेव्हा अनेक राजपूत कुटुंबांनी आपली ओळख आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जंगल आणि डोंगरांचा मार्ग निवडला. कालांतराने त्यांनी भटकंतीचे जीवन स्वीकारले. बंजारा लोक बैलांच्या तांड्यांसोबत प्रवास करत असत. या तांड्यांना तांडा असे म्हणतात. तांड्यात अनेक कुटुंबे एकत्र राहत, जणू चालते फिरते गावच. त्यांचे मुख्य काम होते धान्य, मीठ आणि इतर आवश्यक वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे. त्या काळात ना रेल्वे होती, ना पक्के रस्ते. त्यामुळे बंजारा लोकच भारतातील खरे व्यापारी होते. ते हजारो किलोमीटरचा प्रवास करत, जंगलातील प्राणी आणि दरोडेखोरांचा सामना करत, पण कधीही घाबरत नसत. बंजारा स्त्रिया देखील खूप कष्टाळू आणि धाडसी होत्या. त्या रंगीबेरंगी कपडे परिधान करत, ज्यावर सुंदर भरतकाम आणि आरसे लावलेले असत. त्यांचे दागिने इतके वैशिष्ट्यपूर्ण असत की दूरवरूनही त्यांची ओळख सहज पटत असे. बंजारा समाजात स्वतःचे नियम, परंपरा आणि मजबूत सामाजिक व्यवस्था होती. प्रत्येक तांड्याचा एक प्रमुख असायचा, ज्याला नायक म्हणत. तो सर्व निर्णय घेत असे आणि समाजाला एकत्र ठेवत असे. पुढे जेव्हा इंग्रज भारतात आले, तेव्हा त्यांनी रेल्वे आणि पक्क्या रस्त्यांची निर्मिती केली. त्यामुळे बंजारा समाजाचा पारंपरिक व्यवसाय हळूहळू कमी होऊ लागला. हा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. अनेक बंजारा कुटुंबांनी गावात आणि शहरात स्थायिक होण्यास सुरुवात केली. त्यांनी शेती, मजुरी आणि छोटे मोठे व्यवसाय स्वीकारले. पण इतके बदल होऊनही त्यांनी आपली संस्कृती कधीच सोडली नाही. आजही त्यांचे सण, नृत्य आणि गाणी त्यांच्या परंपरेला जिवंत ठेवतात. आज बंजारा समाज महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. ते शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात सतत प्रगती करत आहेत. ही फक्त एका समाजाची कथा नाही. ही कथा आहे संघर्षाची, धैर्याची आणि स्वतःची ओळख जपण्याची. जग कितीही बदललं तरी जो आपल्या मुळांशी जोडलेला असतो, तो कधीच हरवत नाही. आणि बंजारा समाज हीच गोष्ट आपल्याला शिकवतो. अशाच भन्नाट आणि इतिहासाने भरलेल्या व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.